वनराज आंदेकर यांची काल पुण्यातील नाना पेठेत हत्या करण्यात आली। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून कोयत्यानं वार केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी घडली। वनराज आंदेकर यांच्यावर 5 राऊंड फायर करण्यात आले। तसेच यानंतर वनराज आंदेकर यांच्यावर कोयत्याने वार केल्याची देखील धक्कादायक घटना घडली। सदर घटनेचं भयानक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। नाना पेठेत वनराज आंदेकर आणि त्यांच्यासोबत एक जण उभे होते। यावेळी जवळपास 7 दुचाकीवरून जवळपास 14 ते 15 जण येतात आणि वनराज आंदेकर यांच्या अंगावर धावून गेले। यावेळी हल्लेखोरांच्या हातामध्ये बंदुका आणि कोयता असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे। वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करून सर्व घटनास्थळावरून पळ काढतात। वनराज आंदेकर हत्या प्रकरणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या 3 जणांची कसून चौकशी करण्यात येते आहे। पुण्यातील नानापेठ परिसरात काल रात्री वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी बंदुकीतून गोळ्या झाडून कोयत्यानं वार करून खून केला होता। वनराज आंदेकर यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकट परतीयांकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली। सदर प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतला। यामध्ये जयंत कोमकर आणि गणेश कोमकर अशी अटक केलेल्या आरोपींची सध्या नावे समोर आली आहेत। पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी बोलताना सांगितलं की रविवारी 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 9:30 वाजता 2 जण नाना पेठेतील परिसरात उभे होते। यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला। त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला। वनराज आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। त्यांच्यावर 5 राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वारही करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। हे कृत्य नेमकं कशामुळे केलं आहे हे अद्याप स्पष्ट नाही। मात्र या आरोपींचा शोध घेण्यासाठी आमचं पथक रवाना करण्यात आले। वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेच्या 2017 सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले। त्या अगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 या 2 वेळा नगरसेविका होत्या। वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक होते।